चंदगड विधानसभा क्षेत्रातील वनजमिनी आणि वन्यप्राणी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आमदारांचा पुढाकार। मुंबईत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा। प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती। डोंगराळ आणि घनदाट वनसंपत्तीने नटलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वारंवार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे। यातून पशुधन शेतीचे नुकसान तर होतेच, पण काही वेळा नागरिकांनाही गंभीर इजा पोहोचते। अशा घटना घडल्यानंतर वन विभागाकडून पंचनामे होतात, मात्र मदतीसाठी होणारी विलंबित कार्यवाही ही स्थानिकांची कायमस्वरूपी तक्रार ठरली आहे। या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चंदगड विधानसभा क्षेत्रातील वन विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारीवर सविस्तर चर्चा केली। या चर्चेत वन्यप्राणी हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या पीडितांना तातडीने आणि अधिकाधिक मदत मिळावी यासाठी जलद कार्यवाहीची गरज स्पष्ट करण्यात आली। वनजमिनीचा ताबा, हक्क, जमीन पुनर्वसन तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत असलेल्या अडचणींवरही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले। यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली। या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील वन्य प्राणी हल्ला आणि वनजमिनीशी संबंधित प्रश्नांवर काही ठोस निर्णय घेण्यात येण्याची अपेक्षा आहे। याबाबतीत शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि स्थानिकांना दिलासा मिळावा ही आमदार पाटील यांची स्पष्ट भूमिका आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।